नमस्कार. वैकुंठ चतुर्दशी आज आहे. भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट या दिवशी घडली होती. हरिहर अर्थातच भगवान विष्णू आणि महादेव यांची भेट झालेली होती. म्हणून या दोघांची पूजा या दिवशी एकत्रित करण्याचा दुर्मिळ योग या दिवशी घडून आलेला असतो. म्हणून तुम्हाला आज संध्याकाळी फक्त इथे एक दिवा लावायचा आहे. साक्षात भगवान विष्णूंचे आणि भगवान शंकराचे आशीर्वाद प्राप्त होतील. तर असा हा दिवा लावल्याने नकारात्मकता पूर्णतः नष्ट होणार आहे, दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि माता लक्ष्मीचा देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तर असा हा दिवा संध्याकाळी कोठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, ओम श्री विष्णवे नमः लिहायला अजिबात विसरू नका. महादेवाचा आणि भगवान विष्णूंचा, हरिहरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा. विष्णू आणि शिवांची पूजा करण्याचे दुर्मिळ हे व्रत असल्यामुळे ज्यात मध्यरात्री विष्णू पूजा आणि सकाळी शिवपूजा होत असते. या दिवशी भगवान विष्णूंच्या बीजमंत्राचा जप आवर्जून करा. वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते आणि आरोग्य चांगले राहते. वैकुंठ चतुर्दशीच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूंना मखाना खीर आवर्जून अर्पण करावी. या दिवशी भगवान शिवांची देखील पूजा केली जाते. अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भगवान शिवाची पूजा करण्यासाठी प्रथम शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. गाईचे दूध, दही, मध याचा अभिषेक करा. त्यानंतर फुले, बिल्व, पाने, अंजीर, धतुरा, भांग, मिठाई, हंगामी फळे अर्पण करा. प्रसाद अर्पण केल्यानंतर रुद्राष्टकम, शिवमहिमां स्तोत्रम आणि पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय आणि इतर मंत्रांनी भगवान शिवांची पूजा आवर्जून करावी. असे म्हणतात की विष्णूंनी या दिवशी वाराणसीत भगवान शंकराची पूजा केली आणि त्यांना 1000 कमळे अर्पण केली. पूजा करत असताना एक कमळ कमी पडले असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भगवान विष्णूंनी स्वतःचे डोळे अर्पण करण्याचा विचार केला, कारण त्यांना कमळनयन असे देखील म्हणतात. त्यांच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना रोखले, वरदान दिले, जो या दिवशी तुझी व माझी पूजा करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. यामुळे या दिवशी विष्णू आणि शिव या दोघांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केलेल्या पूजेमुळे पापे नष्ट होतात आणि जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांतता कायम राहत असते. आजच्या दिवशी दीपदान करण्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील सर्व दिवसांप्रमाणेच या दिवशीही दीपदान आवर्जून करावे. मंदिरात, घरात किंवा पवित्र स्थळी तेलाचे दिवे लावले जातात. म्हणूनच आपल्याला हा एक दिवा संध्याकाळी या ठिकाणी लावायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा एखादा गुपित शत्रू आहे, तो तुमच्या तोंडावर तर गोड बोलतो पण माघारी तुमच्याविषयी वाईट विचार करतो, असे अनेक शत्रू असतात. कधी कधी शत्रू आपल्याला माहीतही नसतात आणि आपल्याविषयी वाईट विचार ते करत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्याचबरोबर नकारात्मकता जर असेल तर घरामध्ये आजारपण किंवा कोणतेही कामे सुरळीत पार न पडणे अशा अनेक समस्या असतात आणि तुमच्या घरामध्ये पैसाही टिकत नाही. खूप मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा घरात येत नाही, आला तर तो टिकत नाही. तर लक्ष्मीचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करेल आणि अखंड पैसा टिकेल. आज संध्याकाळी हा दिवा लावते वेळेस तुम्हाला ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय या दोन्ही मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. जर इतका जप करणे शक्य नाहीच झाले तर किमान 21 वेळा तरी तुम्ही जप करायचे आहेत. आज तुम्हाला काहीही होईल तेवढे यथाशक्ती तुम्ही दान आवर्जून करावे. या दिवशी केलेले दान अनेक पटीने फलदायी मानले जाते. गरिबांना वस्त्र, अन्न आवर्जून दान करावे. वैकुंठ चतुर्दशी हा भक्ती, एकात्मता आणि दान याचा सुंदर संगम आहे. हा दिवस आपल्याला शिकवतो की देव एक आहे पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग अनेक आहेत. विष्णू आणि शंकराची संयुक्त पूजा आपल्याला सहिष्णुता म्हणजे प्रेम आणि सामंजस्य शिकवते. या दिवशी केवळ पूजा न करता जर आपण समाजासाठी काही केले तर तो खरा वैकुंठाचा मार्ग मानला जातो. म्हणून तुम्ही दान आवर्जून करावे. या दिवशी भगवान शंकराची देखील विशेष पूजा केली जाते आणि हा एकच दिवस आहे ज्या दिवशी आपण भगवान शंकरांना देखील तुळस अर्पण करतो, कारण इतर वेळी भगवान शंकराला तुळस अर्पण करणे वर्ज्य आहे. तुळशीचा वापर फक्त विष्णू पूजेमध्येच सर्रास केला जातो
आणि असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकराने स्वतः भगवान विष्णूंकडून वैकुंठाला जाण्याचा मार्ग प्राप्त केला होता, म्हणून या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. हा सण हरी आणि हर, भगवान विष्णू आणि शिव यांच्या मिलनाचा दिवस आहे. काशीमध्ये भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे मिलन धार्मिक सलोखा आणि एकतेचे प्रतीक म्हणून विशेष सण हा साजरा केला जातो. तर आपण वेळ न वाया घालवता हा दिवा कसा लावायचा आहे ते थोडक्यात बघूयात, कारण आजच्या या विशेष दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैकुंठ चतुर्दशीला तुम्ही कोणतेही दान करा किंवा कोणतेही उपाय करा, ते 1000 पटीने फलित ठरत असतात आणि याचे जेवढे महत्त्व सांगेल तेवढे कमीच आहे. परंतु आपण हा उपाय बघूयात. तर संध्याकाळी हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे, तर तिन्ही सांजेच्या वेळेत तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. 5:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत कधीही हा दिवा लावू शकता. परंतु शक्यतो तिन्ही सांजेच्या वेळेला जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हाच तुम्हाला असा एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. तर तुम्ही 7:30 वाजता, 8:30 वाजता म्हणजे 6:30 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत कधीही लावू शकता किंवा 9:30 वाजेपर्यंत लावलं तरीही चालेल. तर हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आसन टाकून तुमच्या देवघरासमोरच बसायचे आहे. दिवा हा ज्ञानाचे प्रतीक आहे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवा लावल्यामुळे साक्षात तुम्हाला सकारात्मकता जाणवते आणि घरामध्ये आनंदी वातावरण असल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम येत असते. तर तुम्हाला आजच्या या शुभ दिवशी माता लक्ष्मीने देखील तुमच्या घरामध्ये प्रसन्न व्हावे आणि हरी आणि हराची देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावेत, म्हणजेच शिवाचे आणि विष्णूचे. त्यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तर तुम्हाला देवघरासमोर बसल्यानंतर एक मातीची पंती घ्या किंवा तुम्ही निरांजन घेऊ शकता. तांब्याची, पितळाची, चांदीची कोणतीही निरांजन घेतली तरीही चालेल, मातीची पंती घेतली तरीही चालेल. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा देखील दिवा बनवू शकता. परंतु इथे आपल्याला 5 मुखी दिवा बनवायचा आहे. 5 वाती त्यामध्ये टाकायच्या आहेत. जर निरंजन असेल तर त्यामध्येही टाकू शकतात, पंतीमध्येही तुम्ही अशा प्रकारे दिवा लावू शकता किंवा तुम्हाला शक्य झालेच तर तुम्ही कणकेचाही दिवा बनवू शकता. तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचे तेल टाकायचे आहे. तिळाचे तेल नसेल तर तुम्ही पूजेमध्ये जे तेल वापरता ते टाकले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि कुंकू आणि हळदीचा थोडासा गंध तयार करून थोडे पाणी टाकून गंध तयार करायचा आहे व त्याचं तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे. ताम्हणामध्ये ते संपूर्ण स्वस्तिक काढायचे आहे आणि त्या स्वस्तिकवर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत व त्यावर तुम्हाला हा पंचमुखी दिवा ठेवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 5 कापसाच्या वाती टाकायच्या आहेत. त्यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात आणि चिमूटभर कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. तर तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणाय या दोन्ही मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. जर शक्य नसेल तर 21 वेळा करा. त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा विष्णू मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. 21 वेळा केला तरीही चालेल. त्याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्रनाम, शिव चालिसा अशा मोठ्या सेवा करणं झाल्या तर आवर्जून करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे हा. हा उपाय करत असताना तुम्ही या जर सेवा केल्या तर लवकर फलित होतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे या दोन्ही सेवा करू शकता. किमान मंत्राचा जप तर आवर्जून तुम्हाला करायचाच आहे. त्यानंतर तुम्हाला देवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी, भांडणे, सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होऊ द्यावी आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम वास राहावा यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर दिवा जोपर्यंत जळत राहील तोपर्यंत जळू द्यायचा आहे. देवाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी यामध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा निर्माल्यात टाकले तरीही चालेल. वाती देखील निर्माल्यात टाकायच्या आहेत. कणकेचा दिवा तयार केलेला असेल तर तो झाडाखाली नेऊन टाकावा. इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतलेला असेल, मातीची पंती घेतलेली असेल तर ते तुम्ही पुन्हा वापरू शकता. तर नक्की करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. आज वैकुंठ चतुर्दशीला संध्याकाळी असा दिवा लावल्याने सर्व अडचणी नष्ट होतील आणि अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. नक्की करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.